सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मला पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो. सर्वप्रथम या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव YouTube प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. आज सकाळी सकाळी तुम्ही आणि मी आपण दोघांनीही एक निधन वार्ता पाहिली. आशाताई भोसलेंचं आज निधन झालं. आता आशाताई भोसले म्हटल्यावर त्यांचा एक वेगळा परिचय करून देण्याची मला काहीच गरज नाही. उभ्या हिंदुस्थानाला त्यांचा परिचय आहे. संगीत क्षेत्रातलं त्यांचं कार्य, संगीत क्षेत्रातलं त्यांचं, मी संगीत क्षेत्रावर एक विशेष भर का देतोय तुम्हाला कळेल. संगीत क्षेत्रातलं त्यांचं कार्य हे अजरामर आहे. पिढ्यानपिढ्या ते अजरामर राहील. त्यांचंच काय, संपूर्ण मंगेशकर कुटुंबाचं कार्य संगीत क्षेत्रातलं हे अजरामर आहे. अमूल्य असं योगदान भारतीय संगीत क्षेत्राला या कुटुंबाने दिलं. पंडित हृदयनाथ मंगेशकरांपासून, लता दीदींपासून आणि आता आशाताई भोसलेंपर्यंत. म्हणजे देशाचा सर्वोच्च द्वितीय नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा आशाताईंना मिळाला आणि लता दीदींना भारतरत्न हा सर्वोच्च देशातला नागरी पुरस्कार हा मिळाला. तुम्ही समजू शकता या कुटुंबाचं योगदान किती मोठं असेल. पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री हे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे पुरस्कार आणि पहिल्या क्रमांकाचा भारतरत्न. आता 1933 पासून जवळपास 2026 पर्यंत 93 वर्षांचा कालावधी, अनेक चढउतार पाहिले. तुम्ही आणि मी सुद्धा रोज चढउतार पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे चढउतार असतात. पण तरी सुद्धा त्यातून यशस्वी होऊन समाजासाठी सुद्धा आपण एक देणं लागतो आणि ते देण्याचा प्रयत्न संगीताच्या मार्फत या कुटुंबाने केला. आता आज आशाताईंविषयी विशेष माझा आजचा हा एपिसोड आहे. याच्यात आशाताईंच्या संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त असलेल्या एका वेगळ्या क्षेत्राबद्दल सुद्धा मी तुमच्याशी आज बोलणार आहे. तुम्हाला त्याविषयी काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. पण त्या क्षेत्राची सुद्धा आज मी इथे तुम्हाला झलक दाखवेल. तत्पूर्वी संगीत क्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलेल्या पद्मविभूषण आशाताई भोसले यांना शिवसेना एक वादळ या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. संगीत क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या, उल्लेखनीय अमूल्य असं योगदान दिलेल्या आशाताई भोसले पद्मविभूषण यांना शिवसेना एक वादळ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची अनेक स्टेटमेंट, अनेक विधानं ही सुद्धा अजरामर राहिली. तुम्ही आणि मी ती ऐकली सुद्धा. वेळोवेळी या गोष्टी घडत होत्या, आपण त्याच्यावर कधी रिॲक्ट केलं नाही. आज त्याही गोष्टी मला तुम्हा सर्वांसमोर ठेवाव्याशा वाटतात. मी त्याच्यावर काहीच रिॲक्ट करणार नाही. ज्याचा त्याचा हा वैयक्तिक प्रश्न असतो. काय बोलावं, काय ऐकावं, काय पाहावं, काय विचार मांडावेत, प्रत्येकाला आपापलं एक स्वातंत्र्य असतं आणि त्या स्वातंत्र्याचा हा एक भाग समजतो. मला वाटतं मराठी भाषेला ज्या दिवशी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्या निमित्ताने एक कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोनही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्यासमोर आशाताईंना आपल्या भावना व्यक्त करण्याची एक संधी मिळाली होती. त्यावेळेस त्यांनी अनेक गोष्टींवर आपली वक्तव्य केली आणि शेवट हा अशा प्रकारे केला. हा शेवट तुम्हाला तुम्ही ऐकावा अशी माझी इच्छा आहे. जरा एकदा पहा. मारा भाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब, उपस्थित मंत्रिमंडल, शिंदे साहब, फडणवीस साहब, अजय दादा और सर, मैं आपको बहुत आदरपूर्वक प्रणाम करते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज मराठी भाषेने अभिजातेचा हा गौरव मिळवला आहे. आता आपल्यावर जबाबदारी आहे की या भाषेचा सन्मान राखत तिचा प्रसार आणि विकास करण्याचे कार्य आपण सातत्याने करावे. भाषेची समृद्धता आणि सुंदरता
पुढील पिढ्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपले कर्तव्य आहे. आपल्या सर्वांना ऐतिहासिक क्षणाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद करते. या विषयातून दुसऱ्या विषयात जाऊ का? चालेल काय सचिन? लाडक्या बहिणींची 1500 रुपए. मैं हिंदी में बात करूं चलेगा? मराठी तो आती है मुझे. मराठी पंतप्रधान जी को मुश्किल होती है ना. लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिलेले आहेत त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही. हे जर काम 47 साली कुणी केलं असतं, 1500 रुपये मिळाले असते तर मी 2 वेळेला जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. मैंने खाना संभाल के रखना सीखा था क्योंकि मैं दोपहर को खाना नहीं खा सकती थी. जब हस्बैंड आते थे दोनों मिलके हम खाते थे, उतना ही खाना मेरे पास होता था. इसीलिए मुझे लगता है कि ये 1500 रुपए 15 आजकल के जबान में CR जैसे लाखों रुपए जैसे बातें होती हैं. 1500 रुपए जिन लड़कियों के पास, औरतों के पास पैसा नहीं है, कुछ नहीं, उनके लिए बहुत बहुत अच्छा काम आप लोगों ने किया है. मैं आप लोगों को उसका धन्यवाद देती हूँ क्योंकि मैं इस हालत से गुजरी हूँ. इतना बड़ा भारत है, इतनी भाषाएं हैं. हर 300 माइल जाओ तो भाषा बदलती है, कपड़े बदलते हैं, खाना बदलता है. वो सब हमारे ही हैं, हमारी संस्कृति के हैं, हमारे लोग हैं वो सब. इसलिए मैं किसी भाषा से वो नहीं हूं कि मराठी जन्मभूमि से स्वर्गादपि गरी असे. ये मैं मंत्र मैंने हमेशा पढ़ा है. मेरा घर संभालते संभालते मुझे संभला नहीं गया. मैं राजकारण नहीं समझी, कुछ नहीं समझी. लेकिन मैं पंतप्रधान जी से पूछना चाहती हूँ, वाला इतना बड़ा भारत आप कैसे संभालते हो? आप कैसे संभालते हो? हम तो नहीं, अपना घर भी नहीं संभाल पाते. लेकिन आपने हमारी बहनों को राशन, गैस, लाइट, पानी, घर सब मतलब बिना मूल्य के करके दिए हैं. कितनी खुशी की बात है. हर एक के घर में आज खाना बन रहा है, दिया जल रहा है. ये सब आपने किया है और मैं आपसे उम्र में बड़ी हूँ, 92 साल की हूँ. मैं आपको बहुत बहुत आशीर्वाद देती हूँ, बहुत आशीर्वाद देती हूँ कि आप ऐसे ही करते रहें और हमारा जो हिंदुस्तान है वो इसी तरह आपके हाथ में रहे और चलता रहे. और हमारे जो ये बैठे हुए सब मान्यवर जो हैं वो ऐसे ही काम करते रहें. शिंदे साहब सब आप लोग काम करते रहें. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमामध्ये आशाताईंनी लाडक्या बहिणीवर, लाडकी बहीण योजनेवर आपलं अमूल्य मत व्यक्त केलं. तसा त्या कार्यक्रमाचा म्हणजे मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचा आणि त्यानिमित्ताने आयोजित त्या शासकीय कार्यक्रमाचा आणि या लाडक्या बहीण योजनेचा तसा दुरान्वये काही संबंध नव्हता. पण आशाताईंनी आपलं मत व्यक्त केलं, चांगलं मत व्यक्त केलं. लाडक्या बहिणीची तारीफ केली, योजनेची तारीफ केली. मी आता तुम्हाला तसा आशाताईंच्या ह्या व्हिडिओचा आणि माझ्या आत्ता मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवेल त्याचा काही संबंध नाही, पण मी तुम्हाला एक विषय दाखवतो आणि एक व्हिडिओ सुद्धा दाखवतो. आता दोघांचा संबंध नसला तरी सुद्धा लाडकी बहीण हा जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये हा सामायिक आहे, कॉमन आहे. कालचा छत्रपती संभाजीनगरचा एक व्हिडिओ मला तिकडच्या शिवसैनिकाने पाठवला. म्हणजे लाडक्या बहिणीतून आलेल्या, विषय सांगतो तुम्हाला, आलेल्या 1,500वर त्या माऊलीने एक भाजीची गाडी सुरू केली. भाजीची गाडी सुरू केली
आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, त्या 1,500,000 आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ती गाडी घेऊन त्या भाजी विकायच्या. वयस्कर महिला आहेत, काय अडचण असेल, त्यांच्याही आयुष्यात संघर्ष असेल, जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो, त्या स्वतःच्या कष्टावर स्वतःचं जीवन जगण्याचा तो एक प्रयत्न करू पाहत होत्या. तिच्या बाबतीत नेमकं काल काय घडलं पहा. लाडक्या बहिणीसारख्या योजना आणून सरकारला महिलांना सक्षम करायचंय की त्यांची कार्यकुशलता संपवून टाकायचे? जरा हा व्हिडिओ तुम्ही नीट पहा. या व्हिडिओमध्ये आक्रोश करणारी ती माऊली त्याच 1,500 रुपयांमधून आपला स्वतःचा एक व्यवसाय चालू करते, पण तो व्यवसाय उलथवण्यासाठी मात्र सबंध यंत्रणा कामाला लागते. नेमकं तुम्हाला सक्षम करायचंय की त्यांची कार्यकुशलता संपवायचे, तुम्हीच ठरवा. तिचा तो आक्रोश कदाचित वरपर्यंत जाणार नाही, तुमच्या माझ्या कानांपर्यंत जास्तीत जास्त तो पोहोचू शकतो, पण तुम्हा आम्हाला काही महत्व नाही. तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या बोलण्याला, तुमच्या आमच्या असण्याला, तुमच्या आमच्या नसण्यालाही काही अर्थ नाही. आपण ऐकावं काय आणि आपण न ऐकावं काय, त्या माऊलीचा आक्रोश तुमच्या माझ्यापर्यंत असो, तो आजचा विषय नाही. असो, मी तुम्हाला आणखी एक वक्तव्य दाखवतो, आशाताईंचंच एक वक्तव्य दाखवतो, ज्यामध्ये ज्यावेळेस पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात, ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, आशाताई तुमचं मत काय? त्यावर ताईंनी सुंदर मत व्यक्त केलं. ताई म्हणतायत, मी राजकीय बोलू इच्छित नाही, मला राजकारणात फारसं काही कळत नाही. अगदी योग्य आहे, कलाकार आहेत त्या, संगीत क्षेत्रात त्यांचं मोठं कार्य आहे, पण मला राजकारण फारसं कळत नाही, पण मी आशिष शेलारांव्यतिरिक्त फारसं कोणाला राजकारणात ओळखत नाही. म्हणजे ठाकरे बंधूंना त्या कदाचित ओळखत नसाव्यात, मला माहीत नाही यावर मी काय रिॲक्ट व्हावं, पण त्या असं म्हणून गेल्या. जरा हाही व्हिडिओ पहा. राजकारणामध्ये मला फक्त आशिष शेलार माहिती आहेत असं देखील आशा भोसले म्हणाल्या. सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर आशा भोसले यांनी हे उत्तर दिलं आहे. राज्यामध्ये हिंदी भाषेचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे. मराठी भाषा ठाकरे बंधू एकत्र येण्याचे, तुमचे ठाकरे बंधूंशी सौख्याचे संबंध आहेत, एकत्र यावं असं सुरू आहे, काय वाटतं? मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत. म्हणजे राजकारणामध्ये माझा काहीही संबंध नाही आणि मला हे राजकारण नकोच आहे. आशाताईंचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझं मन शांत झालं. म्हणजे माझ्या मनाने विचार करायचंच बंद केलं. जर हे असं असेल तर नेमकं आम्ही काय करतोय? मग आम्ही कुणासोबत आहोत? आम्ही चुकीच्या माणसांसोबत तर नाही आहोत, कारण ही मोठमोठी माणसं आहेत. ज्यावेळेस ही माणसं, ही व्यक्तिमत्व, माणसं म्हणण्यापेक्षा ही मोठी व्यक्तिमत्व आहेत. पद्मविभूषण, भारताचा सर्वोच्च द्वितीय नागरी पुरस्कार प्राप्त असलेली ही मोठमोठी रत्न, ही रत्नच आहेत. देशाच्या संगीत क्षेत्राला लाभलेली ही रत्न आहेत. यांनी जर असे विचार सांगितले असतील तर आपणही विचार करूच लागतो ना. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये एका नेत्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना, बघा, नेत्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग, पण काही गोष्टी त्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये बोलणं आणि त्याच्यावर महाराष्ट्रभरातल्या करोडो शिवसैनिकांपर्यंत काय भावना जातील, काय विषय जाईल, याचा काय माहिती, मला माहित नाही. विचार झाला असेल नसेल, जे काही असेल, पण हा एकदा व्हिडिओ पहा, ज्यामध्ये शिवसेनेचा उल्लेख झाला, शिवसेना कोण चालवतं याचा उल्लेख झाला, शिवसेना कोण मोठी करतं याचा उल्लेख झाला. वाढदिवसांच्या शुभेच्छांपर्यंत सारं काही ठीक आहे, ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार, मी पुन्हा सांगतो. पण या बाबतीत जो उल्लेख झाला त्याच्यावर विचार करण्यासारखं आहे. तुम्ही एकदा हाही व्हिडिओ पहा. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000, तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब, तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही,
आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात. आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. कारण त्यावेळेला सगळंच काही निवडलं होतं, म्हणजे हे झालं होतं. त्यावेळेला तुम्ही आलात आणि ज्या हिमतीनं तुम्ही आलात आणि ज्या लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळेला तुम्ही तोंड दिलं आणि त्यातनं तुम्ही सक्सेसफुल झालात आणि आणखीन सक्सेसफुल व्हाल ही माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. तुम्ही ऐकत असाल माझं भाषण, नसत ऐकाल तरी पण मी तुम्हाला आशीर्वाद देते की शतायुष्य व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्यानं कोणीही कधीही संपत नाही. या सगळ्यांनंतर, या सगळ्या 3-4 व्हिडिओनंतर जे मी तुम्हाला आता दाखवले, मी पुन्हा एकदा सांगतो, सामाजिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये भरीव, उल्लेखनीय, अमूल्य कामगिरी करणाऱ्या या भारताच्या रत्नाला, स्वर्गीय आशाताई भोसलेजी यांना शिवसेना एक वादळ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं हे कार्य अजरामर राहील. संगीत क्षेत्रातलं त्यांचं हे योगदान मला वाटत नाही त्या उंचीपर्यंत, त्यांनी संगीत क्षेत्रात गाठलेल्या त्या उंचीपर्यंत चटकन कुणाला जाता येईल. भविष्यात जातीलही, आज आपण सांगू शकत नाही. भारत देश हा कलाकारांना तयार करणारा देश आहे, त्यामुळे जातीलही. पण आज त्यांनी जवळपास, मला वाटतं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांच्या विक्रमाची नोंद आहे, सर्वाधिक गाणी गायल्याची. म्हणजे मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. या विश्वविक्रमाला मोडण्याची ती धमक पटकन आणखी कुणामध्ये येईल एवढ्यात तरी मला वाटत नाही. असो, संगीत क्षेत्रातल्या आशाताईंना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती, ओम शांती. जय महाराष्ट्र.